कॉन्स्टंट सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये जर डिसोसिएशन कॉन्स्टंट ॲसिडचा जास्त आहे ॲज कम्पेअर टू बेस, ह्यामध्ये काय होणार आहे की एच प्लस हा जे काही एफ मायनस जो आहे म्हणजे इथं परत एकदा बघा, के ए इज ग्रेटर दॅन के बी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू बेस. तर NH4F ही सॉल्ट आहे वीक ॲसिड HF, ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट 7.2 × 10⁻⁴ आहे आणि वीक बेस NH4OH ज्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट KB 1.8 × 10⁻⁵ आहे. म्हणजे काय झालं की ह्याची डिसोसिएशन एक्सटेंट जास्त आहे, म्हणजे हा स्ट्रॉंगर ॲसिड आहे. ॲसिड आणि बेस या दोघा ॲसिड आणि बेसमध्ये कम्पेअर केला तर हा ॲसिड स्ट्रॉंगर आहे आणि हा बेस काय आहे, वीकर आहे. मग जो ॲसिड स्ट्रॉंगर असतो त्याचं डिसोसिएशन काय होत असतं, जास्त होत असतं. मग जर मी NH4Fला डिसोशिएट केलं तर NH4 + F- हे वॉटरबरोबर कंबाईन झाले तर F हा H बरोबर इझिली कंबाईन होणार नाही, कारण तो ॲसिड स्ट्रॉंगर ॲसिडचा कम्पेअर्ड आहे. एच हा याच्याबरोबर कंबाईन होणार नाही. म्हणजे इथं NH4H2O दिलं तर वीक ॲसिड वीक बेस देतं, NH4OH आणि HF देतं. पण ॲसिड हा काय आहे, स्लाइटली स्ट्रॉंगर आहे. हिअर ॲसिड HF इज स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन द बेस NH4OH. मग जर मी म्हटलं NH4F + NH4 + F- + H2O घेतला तर हा OH पटकन हायड्रोलाइज होणार, पण H हायड्रोलाइज होणार नाही, कारण हा स्ट्रॉंगर आहे. कम्पेअर टू बेस हा स्ट्रॉंगर आहे. त्यामुळे NH4OH हायड्रोलाइज झाला, म्हणजे बेसचा हायड्रोलायसिस झाला. बेसचा हायड्रोलायसिस झाला त्यामुळे H+ आयन्स आहे तसे राहिले, म्हणजे काय झाले, H+ आयन्स फ्री आहेत, म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर जास्त येणार. सो द NH4 आयन हायड्रोलायसिस टू स्लाइट ग्रेटर एक्सटेंट. जे NH4 आयन्स आहेत ते काय असणार आहेत, NH4 आयनचं हायड्रोलायसिस काय असणार आहे, ग्रेटर एक्सटेंटला असणार आहे ॲज कम्पेअर टू F- आयन्स. सो H+ आयन्स रिमेन्स फ्री, ह्यामुळे H+ आयन्स फ्री होतात, कंबाईन होत नाही. सो सोल्युशन ऑफ NH4F विल बी ॲसिडिक. सोल्युशन ऑफ NH4F काय असणार आहे, ॲसिडिक असणार आहे. सो जर ॲसिडिक असेल तर इट विल टर्न ब्लू लिटमस रेड. सिमिलरली सेम कन्सेप्ट सगळं उलटं करायचं. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि काय म्हणते, वीक बेस. आता वीक ॲसिड आणि वीक बेस आहे, पण बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे ॲसिडपेक्षा. मग जर NH4CN ही सॉल्ट घेतली ऑफ वीक ॲसिड HCN आणि NH4OH हा काय आहे, वीक बेस आहे, पण ह्या डिसोसिएशन कॉन्स्टंट बेसचं जास्त आहे आणि ॲसिडचं कमी आहे, म्हणजे ह्यामध्ये OH- आयन्स जे आहेत ते इझिली NH4 बरोबर कंबाईन होणार नाहीत ॲज कम्पेअर टू HCN. म्हणजे H+ हा CN बरोबर इझिली कंबाईन होणार, कारण त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे, कमी आहे. So when NH4CN is dissolved in water, it will give NH4 + CN- आणि ॲसिड बरोबर कंबाईन झालं तरी तर NH4OH आणि काय येणार आहे, HCN. पण बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे, म्हणजे NH4OH हा स्ट्रॉंगर बेस आहे ॲज कम्पेअर टू HCN ॲसिड. मग जर बेस स्ट्रॉंगर आहे तर तो इझिली कंबाईन होणार नाही. ह्याचं मिनिंग काय, ॲसिड इझिली कंबाईन होणार. सो द आयन्स ऑफ सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर ॲज NH4 + CN इन वॉटर गिव्स वॉट, HCN देते. HCN देते, हे बघा H2Oचा H+ आहे ना आणि OH- आहे, तर तो HCN देईल आणि NH4 आणि OH काय राहतील, फ्री. NH4 आणि OH कंबाईन होणार नाहीत, पण OH फ्री राहिले, OH जास्त फ्री राहिले. OH जास्त फ्री राहिले म्हणजे हा कसा नेचरमध्ये आहे, बेसिक. सो सॉल्ट ऑफ वीक ॲसिड and weak base where dissociation constant of base is greater than that of acid, at that time solution will be slightly basic and red litmus will turn blue. That is this slightly basic. कसा आहे तो, स्लाइटली कसा आहे तर बेसिक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघा, काय बघणार आहे, सॉल्ट्स ऑफ वीक ॲसिड. काय बघणार आहे, सॉल्ट्स ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आता सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, पण ह्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट दोघांचं काय आहे, सेम आहे. आता ह्यावरनं तुम्ही बघूनच सांगू शकता की जर दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असेल, सेम असेल, तर जेवढे H+ आयन्स फॉर्म होतील तेवढेच OH- आयन फॉर्म होतील आणि ते सगळे कंबाईन होतील आणि फ्री H+ आणि OH मिळणार नाहीत आणि फ्री H+ आणि OH मिळणार नाहीत, म्हणजे तो न्यूट्रल असणार आहे. न्यूट्रल असणार आहे. तर सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच KB अँड KA सेम आहेत, ह्यासाठी काय घेऊया,
सॉल्ट CH3COO NH4 घेऊया. इज अ सॉल्ट. ही सॉल्ट आहे ऑफ वीक ॲसिड. कोण आहे वीक ॲसिड? वीक ॲसिड CH3COOH. त्याचं Ka काय येणार आहे? 1.8 × 10⁻⁵. अँड वीक बेस. त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट पण लिहिणं गरजेचं आहे. काय आहे त्याचं पण Kb किती आहे? 1.8 × 10⁻⁵. मग मला सांगा दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे? सेम. ही सॉल्ट आहे. ह्या सॉल्टला पाण्यामध्ये डिझॉल्व केलं CH3COO NH4+. ह्याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, ही देताना आयन्स देतील, पण ती आयन्स पाण्यामध्ये इझिली काय होणार आहेत? कंबाईन होणार आहेत. म्हणजे CH3COO- प्लस NH4+ प्लस H++ OH काय आहे? मायनस. तर हा CH3 ह्याच्याबरोबर कंबाईन होणार आणि काय देणार आहे? CH3COOH. ॲसिड आहे रे, वीक ॲसिड आहे, पटकन H+ बरोबर कंबाईन होणार आणि दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे? सेम आहे. आणि NH4 कोणाबरोबर कंबाईन होणार आहे? OH बरोबर कंबाईन होणार आहे. मग ह्यावरनं असं समजतंय की हे वीक ॲसिड फॉर्म झालं आणि हा काय फॉर्म झाला? हा वीक ॲसिड आणि हा काय फॉर्म झाला? तर वीक बेस फॉर्म झाला. मग ह्यामध्ये द आयन्स ऑफ सॉल्ट इन वॉटर रिॲक्ट ॲज इट इज. दे कंबाईन विथ ऑल. म्हणजे जेवढे काय H+ आयन्स आहेत तेवढे CH3COO- बरोबर कंबाईन होतात आणि जेवढे काय OH- आयन्स आहेत ते NH4+ बरोबर कंबाईन होतात. कारण दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय आहे? सेम. ॲज Ka and Kb are same. As Ka is equals to Kb, the relative strength of acid and base produced in hydrolysis. The relative strength of acid and base produced in hydrolysis is the same. मग त्यामुळे जेवढे H+ आयन कंबाईन झाले असतील तेवढेच OH- आयन्स काय झाले असणार आहेत? कंबाईन झाले असणार आहेत. मग त्यामुळे जेवढे H+ आयन्स कंबाईन झाले तेवढेच OH, म्हणजे जेवढे H+ आयन्स कंबाईन व्हायचे राहिले तेवढेच OH- आयन कंबाईन व्हायचे राहणार. म्हणजे दोघं काय राहणार आहेत? सेम. दोघं जर सेम असेल तर काय देणार आहे? सोल्युशन विल रिमेन न्यूट्रल. So when a hydrolysis of a salt of weak acid and weak base takes place in such a way that dissociation constant of both weak acid and weak base are the same, at that time no hydrolysis has took place. आपण मी तर म्हणूया की hydrolysis has took place, but the concentration of H+ ions and OH- ions have remained the same. So the solution will remain neutral. It will neither be acidic nor be basic. ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे वीक ॲसिड वीक बेसचं डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka Kb कोणत्या एक्झाम्पल्सला मोठं छोटं आहे. जेवढे काय आपण घेतले NH4F एक घेतला, त्यानंतरनं काय घेतला NH4Cl एक घेतला, त्यानंतरनं काय बघितला CH3COO NH4. ह्यासाठी Ka आणि Kbची व्हॅल्यू कधी ग्रेटर आणि कधी स्मॉलर आहे हे इम्पॉर्टंट आहे. कधी ग्रेटर आणि कधी स्मॉलर आहे हे इम्पॉर्टंट. सो हायड्रोलायसिस झालं आहे, इथं हायड्रोलायसिस नाही झालं असं नाही. जेवढे NH4 आयन्स OH बरोबर कंबाईन झाले तेवढेच CH3O- आयन्स H+ बरोबर कंबाईन झाले. त्यामुळे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय राहिलेलं आहे? सेम राहिलेलं आहे आणि त्यामुळे सोल्युशन काय झालेलं आहे? न्यूट्रल झालेलं आहे. मग इथं एक सिम्पल डिफरन्स सांगते. The salts of weak acids and weak base where Ka is equals to Kb, here hydrolysis takes place, but hydrolysis of both acid and base takes place to the same extent, so the solution will remain neutral. But for strong acids and strong bases no hydrolysis takes place. hydrolysis होत नाही. काय होत नाही? हायड्रोलायसिस होत नाही. हा पॉईंट हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट्स आहे. आजचा हा लास्ट पॉईंट. एवढंच शिकवते. सगळे व्हिडिओज परत एकदा 2दा 3दा बघा जेव्हापर्यंत समजत नाही. डाऊट असेल तर परत मला फोन करून मिस कॉल देऊन मेसेज टाकून व्हॉट्सॲपवरती नॉर्मल मेसेजवरती टाका. मी तुम्हाला सगळे ॲन्सर्स देते. ठीक आहे.